मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या चर्चा सगळीकडे होत असल्याचं आपण पाहत आहोत. एक नवीन ट्विट आला आहे, तो म्हणजे गुणरत्न सदावर्ते मुंडेंची बाजू मांडणार असं सांगितलं जात आहे. पाहूयात याविषयी सविस्तर माहिती. नमस्कार, मी अमृता इनसाइड स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करते. मित्रांनो, फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगी पोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. यावर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करुणा शर्मा, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली? मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहोत असा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्या कायदेशीर लढाई लढत होत्या. आता करुणा शर्मा यांनी वांद्रे फॅमिली कोर्टात दाद मागितली होती. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतला. फॅमिली कोर्टाने धनंजय मुंडे यांना दर महिना पोटगी पोटी करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी करुणा शर्मा, धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी कोर्टाने नक्की काय ऑर्डर दिली याबद्दल सविस्तर माहिती दिली. नुकतंच वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी संवाद साधला असता त्यावेळी त्यांना करुणा शर्मा प्रकरणी कोर्टाने दिलेल्या ऑर्डर बद्दल विचारणा केली गेली. त्यावर त्यांनी या प्रकरणाचे संदर्भासह स्पष्टीकरण दिले. कुणीही निर्णयाला स्वतःचे अर्थ लावू नयेत, मुलामा लावू नये, कोर्टाच्या पुढे कोणीही जाऊ नये असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले. निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ. केस लढण्याबाबत मी काहीही बोलणार नाही. हा निकाल अंतिम आहे. या निकालात ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ ऑर्डर आहे. त्यात कुठेही हिंसा केली आहे असं म्हटलं नाही. बायको किंवा नवरा आहे असंही नमूद केलं नाही. या निकालात मेंटेनन्स पोटगी दिलेली आहे. त्यामुळे निकालाचे अनेक अर्थ काढण्याऐवजी एकच अर्थ आहे. हे पहिलं न्यायालय आहे. ज्यावर रिव्हिजन आहे, अपील आहे, रीट आहे, नंतर सुप्रीम कोर्ट आहे. त्यामुळे एखाद्या निकालावर खोलात पाय गेला, अडचणी वाढल्या, राजीनामा दिला पाहिजे. हो, निकालाचं राजकारणीकरण करत आहोत. त्यामुळे या निकालाचे अनेक अर्थ काढू नये असं गुणरत्न सदावर्तेंनी सांगितलं. पॉइंट्स आणि फायडिंग ही निकालाचा ऑपरेटिव्ह पार्ट नाही. युक्तिवादांचे मुद्दे आहेत, ते चॅलेंज होत नसतात. ऑर्डर शेवटी आहे. त्यात कोर्टाने अत्याचार केला असं नमूद केलेलं नाही. यापुढे तुम्ही अत्याचार करू नका असं म्हटलंय. केलंय असं म्हटलं नाही. ऑब्झर्वेशन्स येतात, पण ते मान्य केलंच पाहिजे असं नाही. कोर्टाच्या निकालाचं राजकारणीकरण किंवा सामाजिकरण करू नये. हे दुःखद आहे. कोर्टाच्या पावित्र्याच्या पुढे जाऊन काही सामाजिक कार्यकर्ता वागत आहेत असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. कुणीही निर्णयाला स्वतःचे अर्थ लावू नये, मुलामा लावू नये, कोर्टाच्या पुढे कोणी जाऊ नये. करुणा शर्मांना निकाल मान्य नसेल तर मग त्याचा अर्थ काय काढायचा? मग निकालावर राजकारण का होतंय असा प्रश्न गुणरत्न सदावर्तेंनी उपस्थित केला. या प्रकरणात मुंडेंच्या बाजूने निकाल लागला तर पोटगीचे पैसे परत द्यावे लागतील. आता कायदा खूप डेव्हलप झाला आहे. बायकांनी नवऱ्याला पोटगी दिल्याची ही प्रकरणं आहेत. सासू सुनेवर किंवा सून सासूवर कौटुंबिक हिंसाचाराची केस करू शकते. धनंजय मुंडे हे वरच्या कोर्टात जाऊन पोटगीला स्थगिती मागू शकतात असंही गुणरत्न सदावर्तेंनी म्हटलं. याबद्दल विचारलं असता करुणा मुंडे यांनी सांगितलं की सदावर्ते जे वकील आहेत त्यांना मी वकील मानत नाही. कारण ज्यावेळी आमच्या गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली होती तेव्हा माझे लोक त्यांच्याकडे गेले होते. तेव्हा त्यांनी फक्त बोल्यासाठी 50 लाख रुपये मागितले होते. मी वकील त्यांना मानते जे माझे वकील आहेत असे म्हणत करुणा मुंडे यांनी सदावर्ते यांना वकील मानत नसल्याचं सांगितलं. पुढे सदावर्ते यावर काय प्रतिक्रिया देतील हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा इनसाइड स्टोरी. नमस्कार.